तर नमस्कार मित्रांनो, मराठी बायनरी या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर हो मित्रांनो, मी बराच विचार केला आणि मला समजलं आहे की नाही, आपण मराठीतच हे चॅनल पुढे कंटिन्यू करायचं आहे. त्यामुळे हिंदी यात मी ॲड करणार नाही आहे आणि त्यामुळेच आपलं जे जुनं जे नाव होतं चॅनलचं तेच मी पुढे कंटिन्यू करणार आहे, मराठी बायनरी ह्या नावाने. तर इथून पुढे आपलं हेच चॅनल असणार आहे, मराठी बायनरी. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आजचा आपला आहे 6वा दिवस म्हणता येईल. आज आपल्याला म्हणजे 80 नाही तर 81,000 रुपये आज आपल्याला प्रॉफिट करायचं आहे. म्हणजे 80,000 किंवा 81,000 रुपयापर्यंत आज आपण आपली अमाऊंट वाढवू. आणि इथं समोरच मला एक ट्रेड दिसली होती युरो GBP मध्ये. तर ती ट्रेड ॲक्च्युली या ठिकाणी एक लेवल दिसली मला आणि म्हणजे चार्ट ओपन केल्याबरोबर मला ती ट्रेड भेटली. मी ॲनालिसिस वगैरे करण्यात वेळ घालवलेला नाही आहे, त्याच्यामुळे ही लॉस पण होऊ शकते, पण ठीक आहे, भेटली तर घेतली. ओके, तर ही आपली विन झालेली पहिलीच ट्रेड. ही खूप घाईत घेतलेली ट्रेड होती, असं तुम्ही करू नका. माझ्याजवळ आहे, मी ऑलरेडी प्रॉफिटमध्ये, त्याच्यामुळे मी ती ट्रेड घेतली. ठीक आहे. तर विषय असा होता मित्रांनो की आज आपला आहे 6वा दिवस आणि आज आपण म्हणजे बघितलं तर आता हे जे मनी मॅनेजमेंट शीट आहे, तर यामध्ये हे जे टार्गेट शीट आहे आपलं, तर याच्यामध्ये जे आता अमाऊंट जी आहे ती आता आपली जो म्हणजे बघा, आपली जी अमाऊंट आहे ही 78,755 आहे. आणि आता आपण म्हणजे सपोज आपण या 27 तारखेच्या याच्यावर आहेत आपण या टार्गेटवर. तर ठीक आहे, आपण ऑलरेडी 4-5 दिवस पुढे आहोत, त्याच्यामुळे आपण आता हळूहळू 2-3, 1,500 रुपये असंच प्रॉफिट करणार आहोत. आणि जसं की आपण पाहिलं की आपण 1, 2, 3, 4, 5 ओके 5 दिवस आपण याच्यात आहोत. तर बघूया आपण काय होतं आहे आता मार्केटमध्ये, आपल्याला कुठं ट्रेड मिळते आहे का. ॲनालिसिस करून कमी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. मी अमाऊंट कमी घेतलेली आहे कारण आपल्याला प्रॉफिट जास्त करायचं नाही आहे. तर मी ही 1 स्टेप कंपाऊंडिंग करून बघतो या ठिकाणी 540 रुपये. ओके, कारण काय असतं की कंपाऊंडिंग केल्यामुळे फायदा काय होतो की आपल्याला म्हणजे कमी एफर्ट्समध्ये प्रॉफिट लवकर आणि जास्त होतं. तर ठीक आहे, बघूया आपण आपली कंपाऊंडिंग होते का. कंपाऊंडिंग करण्याचं मी रिकमेंड करत नाही मित्रांनो, पण ठीक आहे, ऑलरेडी आपण प्रॉफिटमध्ये आहोत, त्यामुळे करून बघायला काही हरकत नाही आहे. थोडं थंड पाणी पिलं गेलं मित्रांनो, त्याच्यामुळे थोडंसं जीभ वळून राहिली माझी. ठीक आहे, चला तर बघूया आपण कुठं आपल्याला ट्रेड मिळते का. तर ठीक आहे, या ठिकाणी मी परत एक डाऊनची ट्रेड घेईल मित्रांनो. डाऊनची ट्रेड घेण्याचे कारण असं होतं की या ठिकाणी परत मला एक लेवल दिसले, मायनर लेवल आहे. आणि एक जर कधी आपण पाहिलं की ही स्ट्रॉंग कॅन्डल झालेली तयार आणि बरोबर या ठिकाणी ही लेवल आहे, तर त्यामुळे इथे एक तर छोटीशी नाहीतर मग एक रेड कॅन्डल यायला पाहिजे. ठीक आहे, बघूया आपण. ओके, तर ही ट्रेड आपली लॉस गेलेली आहे मित्रांनो आणि मला वाटतं की या ठिकाणी येऊ शकते एक कॅन्डल. ही रेड अशी मोठी रेड झाली, त्याच्यानंतर आपण एक अपसाईडची ट्रेड घेऊया मित्रांनो. एक पॅटर्न असं आहे की जर कधी 3 आणि 3 पेक्षा जास्त जर कधी कॅन्डल एकाच रंगाच्या बनतील आणि त्याच्यानंतर एक अपोजिट कॅन्डलची स्ट्रॉंग कॅन्डल बनते, त्याच्यानंतर परत आपण त्याच डायरेक्शनला घेतो ट्रेड ज्या डायरेक्शनच्या आधी 3 नाही तर 3पेक्षा जास्त कॅन्डल झालेले आहेत. म्हणजे सपोज इथं ग्रीन आहे, ही रेड अशी स्ट्रॉंग झाली असते तर आपण ग्रीनसाठी परत म्हणजे अपसाठी ट्रेड घेतली असते. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण एक कंटिन्युएशन पॅटर्नसाठी एक अपसाईडचे ट्रेड घेऊ शकतो, कारण या ठिकाणी आपल्या पॅटर्नला मॅच करणारे ट्रेड आपल्याला मिळते. पण थोडी मला या ठिकाणी जर कधी भेटली असती ही ट्रेड किंवा कॅन्डल या लेवलपर्यंत आली असती, तर मग मी अपसाईडची ट्रेड घेतली असती.
ठीक आहे, बघूया आपण या लेवलपर्यंत यायला पाहिजे फक्त, म्हणजे कसं ते आपली एक सेफ्टी मार्जिन असते. ठीक आहे, मी इथूनच एक अपसाईडची ट्रेड घेतोय मित्रांनो या लेवलवरून, कारण त्यापेक्षा जास्त खाली आलेलं नाही आहे कॅन्डल. आणि मी कंटिन्युएशनसाठी ट्रेड घेतोय, म्हणजे या ठिकाणी ग्रीन कॅन्डल व्हायला पाहिजे. कारण सलग जर कधी 1 2 3 4 5 6 7 कॅन्डल ह्या ग्रीन तयार झालेल्या आहे आणि त्याच्यानंतर एक छोटीशी दोजीसारखी रेड झालेली, तर ही कॅन्डल पण ग्रीन व्हायला पाहिजे. ठीक आहे, बघूया आपली ट्रेड विन होते का. ओके, तर या ठिकाणी आपली ही ट्रेड लॉस झालेली आहे मित्रांनो. 2 ट्रेड आपण लॉस केल्या, पहिली विन केली 300 रुपयांची. ठीक आहे, ठीक आहे, या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण 540 रुपयाच्या 6 ट्रेड घेतलेला आहे मित्रांनो. तेच पॅटर्न आपण फॉलो केलेलं आहे. 3 कॅन्डल या झालेल्या आहे ग्रीन, त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल आणि लेवलपर्यंत ही कॅन्डल आली होती आणि त्या ठिकाणी आपण अपसाठी ट्रेड घेतलेली आहे. आणि ही म्हणजे हे पॅटर्न इथं पूर्णपणे फॉलो होतोय की ह्या 3 कॅन्डल ग्रीन, एक रेड स्ट्रॉंग आणि त्याच्यानंतर लेवलला आलेली होती ही कॅन्डल आणि ही वर गेलेली. तर ठीक आहे, बघूया आपण आपली विन होते का ही ट्रेड. बघा, अशा पद्धतीने ते पॅटर्न फॉलो होत होतं. तुम्ही बघू शकतात लाईव्ह एक्झाम्पल समोर की 3 किंवा 3पेक्षा जास्त ट्रेड इथं पण बघा या ठिकाणी पण झालेलं आहे. बघा 1 2 3 4 कॅन्डल सलग ग्रीनच्या, एक रेड, त्याच्यानंतर एक कंटिन्युएशनची ग्रीन. त्याच पद्धतीने इथं पण 1 2 3 त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग कॅन्डल आणि ही लेवलपर्यंत या ठिकाणी आली होती. बघा लेवल कशी ही या ठिकाणी दिसली, या ठिकाणी आली आणि तिथून आपण अपच्या ट्रेड घेतल्या. आपण 80,396 रुपयावर आहोत. ठीक आहे, आपण परत आपल्या 300 रुपयांवर ठीक आहे 330 रुपयांवर येऊन जाऊ. म्हणजे जिथं ट्रेड मिळते आपल्याला त्या ठिकाणी आपण ट्रेड घेऊन मोकळं व्हायचं आहे. आणि जर कधी आत्ता आपण हल्ली म्हणजे आत्ता सध्याच्या परिस्थितीत आपण $20 प्रॉफिटमध्ये आहोत. ठीक आहे, बघूया आपल्याला अजून कुठे ट्रेड मिळते का. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण एक अपची ट्रेड घेऊया, कारण की एक लेवल मला दिसते या ठिकाणी. बघू शकता तुम्ही बॅक साईडला कॅन्डल आहेत. आणि ठीक आहे, आपण इथून एक अप साईडची ट्रेड घेऊया. ठीक आहे, मी इथून एक अप साईडची ट्रेड घेतलेली मित्रांनो. अजून 2-3 ट्रेड घेऊन घेतो या ठिकाणी 300 रुपयांच्या. ठीक आहे, तर मी या ठिकाणी 7 ट्रेड घेतलेला आहे. एक वर लागलेली आणि बाकीच्या खाली लागलेला आहे. मला वाटतं की ते शॉर्ट ही ट्रेड विन व्हायला पाहिजे आपली. ठीक आहे, बघूया, नाही झाली तर मग आपण आज अशा पद्धतीने क्लोज करूया. ठीक आहे, जे प्रॉफिट आपण केलं होतं मित्रांनो त्याच्यातही ह्या ट्रेड घेतलेला आहे मी. ठीक आहे, म्हणजे आज प्रॉफिट करणं गरजेचंच आहे, अशातला काहीच भाग नाही आहे. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो ही ट्रेड बरोबर लेवलच्या वर क्लोज झालेली आहे. आणि आपण ह्या ज्या खाली ट्रेड घेतल्या होत्या त्या विन झालेल्या आहेत की नाही त्यात आपल्याला कन्फर्म होईल. रिझल्ट अजून आलेला नाही आहे. ओके, तर एक ट्रेड आपली लॉस आणि बाकीच्या सगळ्या ट्रेड आपल्याला विन झालेल्या आहेत. आणि बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे मी काय करतोय की इथं या ठिकाणी जे मला $20-25 जे प्रॉफिट झालं होतं त्या सगळ्या ट्रेड मी इथं लावल्या, कारण की पुढं आपल्याला लोड यायला नको. पुढं जी मोठी अमाऊंट आपल्याला करायची असेल तेव्हा आपल्याला जास्त लोड यायला नको, म्हणून आपण पुढे मग फक्त 2% 3%नेच आपण टार्गेट अचीव करत जाऊ डेलीला. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही बघा, शिका. जे माझ्याकडून चांगलं आहे घेण्यासारखं ते घ्या, त्याच्यावर प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुम्हाला काहीही मदत लागली तर खाली माझं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये मला माझ्या पर्सनल आयडियाला तुम्ही DM करू शकता, काहीही मदत असो. नवीन अकाउंट बनवायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही नवीन अकाउंट बनवू शकतात. त्याच्यात तुम्हाला पण फायदा होईल, थोडाफार मला पण तुमचा सपोर्ट मिळेल मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण 81,608 रुपयांवर पोचलेलो आहोत. म्हणजे 81,000 पकडा, 600 रुपये राहू द्या, 81,000 रुपयांवर आपण पोचलेलो आहोत. आणि आपण 28 तारखेच्या टार्गेटवर आहोत सध्या तरी. आणि आजची तारीख आहे 22. आपण 5 ते 6 दिवस आपण पुढे चाललेलो आहोत मित्रांनो. आणि ठीक आहे, या ठिकाणी मी परत आपलं जे डेली टार्गेट शीट आहे त्याच्यात आपण
फिलअप करून घेऊया की आजही आपण प्रॉफिट केलेलं आहे आणि आजची जी अमाऊंट आहे ती पण आपण या ठिकाणी फिल करून घेऊ. आजची अमाऊंट आहे 81,600. ओके, 81,600. तर बघू शकता मित्रांनो, आपण 50,000 रुपयांपासून स्टार्ट केलं होतं. ते पहिल्या दिवशी 52,500, 56, 58, 76,600, 78,500, नंतर 81,600 अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत म्हणजे आज 6व्या दिवसापर्यंत आपण एवढं टार्गेट गेन केलेलं आहे. हे खूप फास्ट आहे. आपलं मध्ये मध्ये टार्गेट खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात ग्रो झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला जास्त लोड पडणार नाही पुढे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजही आपण प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.